नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 14.1. फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द अमाऊंट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. आपल्याला यामध्ये काय फाइंड आउट करायचं आहे? अमाऊंट आणि कंपाऊंड इंटरेस्ट हा फाइंड करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला काय नंबर्स 3 दिलेले आहे, प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट आणि ड्युरेशन दिलेलं आहे, म्हणजे किती वर्षासाठी ते लोन त्यांनी घेतलेलं आहे आणि प्रिन्सिपल अमाऊंट. चला तर मग फर्स्ट क्वेश्चनला सुरुवात करूया. तर इथे प्रिन्सिपल हियर क्वेश्चन सोल्युशन फर्स्ट क्वेश्चन आहे प्रिन्सिपल P = 2000. ओके, हा आहे आपला प्रिन्सिपल. बघा प्रिन्सिपल 2000. नेक्स्ट आहे आपला रेट ऑफ इंटरेस्ट PCPM पर कॅल्क्युलेशन पर ॲन्युअल. आलं लक्षात? हे 1 वर्षासाठी लोन घेतलेला आहे, त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट किती असेल ॲन्युअलसाठी, तर तो किती आहे 5%. आलं लक्षात? मग ते काय लिहिलं आपण 5 PCPA. नंतर ड्युरेशन किती वर्षासाठी घेतलेला आहे त्याने लोन, नंबर ऑफ इयर्स 2 इयर्स. मग हे बघा हे ड्युरेशन दिलेलं आहे 2 इयर्स, मग आपण इथे त्यामुळे 2 इयर्स घेतलेलं आहे. चला तर मग सॉल्व करायला सुरुवात करूया. आपला फॉर्म्युला आहे A = P म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट इन ब्रॅकेट 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट डिवायडेड बाय 100 होल ब्रॅकेटचा रेस n. ओके, मग A = प्रिन्सिपल अमाऊंटची व्हॅल्यू आपण पुट केलेली आहे 2000. नंतर हा 1 ॲज इट इज प्लस साईन, रेट ऑफ इंटरेस्ट किती आपलं 5. ओके, ते लिहून घेतले. 100 आपले फॉर्म्युल्यामधले आणि रेस टू होल 2. ओके, 2 इयर्ससाठी म्हणजे यांची व्हॅल्यू किती आली आपली 2 इथे पुट करून घेतले. आता मी इथे नेक्स्ट सॉल्व करताना आपण इथे काय करायचं आहे, आपल्याला इथे स्मॉल स्टेपमध्ये कन्वर्जन करून घेऊ आपण. 5 1 5, 5 2 10. ओके, आणि हा 0 इथे म्हणजे इथे 20 आलं. ओके, म्हणून इथे 1/10 इथे मी लिहिलेलं आहे. नेक्स्ट सॉल्व करताना इथं 20ने काय करायचं आहे, ही स्टेप अशी नशी पूर्ण, फक्त इथं 1/10 लिहून घेतले. आता इथे सॉल्व करताना 20ने याला काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं, म्हणजे किती होती तुमची 21 20. ओके, आणि 20 प्लस हा 1 आणि हे डिवाईड याला राहणारच आहे, ते डिवाईड आपण इथे लिहून घेतलेले आहे. रेस टू आहे 2000 प्रिन्सिपल अमाऊंट पण आहे तशीच. नंतर हे सॉल्व करताना कॅल्क्युलेशन 20 + 1 21, नंतर हे 20 इथेच. ओके, आता इथे 21 डिवायडेड बाय 20. आता इथं रेस टू करता येईल का? करता येईल, पण आपण सिम्पल वेने सॉल्व करण्यासाठी आपण काय करू 21 डिवायडेड बाय 20 2 टाइम्स लिहून घेऊ. बरोबर. आता यामध्ये इथे 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. ओके, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल झाला. नंतर याने काय करायचं आहे तुम्हाला, याला डिवाईड करायचं आहे. 2 1 2, 2 1 2 आणि हा 0 इथे. बरोबर. नंतर परत हा 2 उरलेला, इथे काय राहिला 1च राहिला. इथं 2ने काय केलं याला डिवाईड केलं, 2 5 10. बरोबर. डिवाईडला काय राहिला 1च राहिला, 1 × 1 1च, डिवाईड केलं नाही तरी चालेल 1ने, म्हणजे 5 × 21 × 21, 5 × हे 21 हे 21 आले, लिहून घेतले. 21 × 21 इथं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 21 × 21, 1 1 1, 1 2 2, 0 2 1 2, 2 2 4. ॲडिशन 1 + 0 1, 2 + 2 4, 4 ॲज इट इज 441 आले आपले. नंतर 441 मल्टिप्लाय बाय 5 केले असता किती उत्तर येतं 2205. हे बघा 5 1 5, 5 4 20, 2 कॅरी आला आपला. बरोबर. 0 इथं लिहून घेतलं आपण. 5 4 20 प्लस हा 2 22 आला आपला आन्सर, म्हणजे किती आली अमाऊंट 2205 रुपीज. हे साईन द्यायला विसरायचं नाही. आता आपल्या इथे काय सांगितलं होतं, फाइंड द अमाऊंट.
अमाऊंट आपली फाइंड आउट करून झाली. आता काय करायचं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट याचा फाइंड आउट करायचा. तो कसा फाइंड आउट करायचा, त्याचा फॉर्म्युला आहे कंपाऊंड इंटरेस्ट आय इज इक्वल टू अमाऊंट काय एने इंडिकेट करतो आपण, ओके, मायनस प्रिन्सिपल अमाऊंट. ओके, आता आय इथे लिहून घेतला हा आहे, ओके, कंपाऊंड इंटरेस्ट. अमाऊंट आपली आलेलं आहे आन्सर आत्ताचं 2205 आणि प्रिन्सिपल अमाऊंट कोणती आपली, ही प्रिन्सिपल अमाऊंट होती. हीच अमाऊंट याच्यातून काय करायची, मायनस करायची. मग याच्यातून मायनस केले असता 2000 याच्यातून मायनस केले असता काय होते 205 आपले काय राहिले, रिमेनिंग राहिलेले आहे. ओके, रुपीज. मग लास्ट फायनली देअरफोर द अमाऊंट इज ₹2205. अमाऊंट किती आली आपली 2205 रुपीज अँड द कंपाऊंड इंटरेस्ट इज ₹205. हे झालं आपलं फर्स्ट याचं ॲन्सर. आता फर्स्टमधील सेकंड आहे आपलं, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, प्रिन्सिपल अमाऊंट 5000, रेट ऑफ इंटरेस्ट 8, ड्युरेशन 3. हे बघा 5000, 8 आणि 3 इयर्स. ओके, लिहून घेतले मी. नंतर त्याच्या फॉर्म्युला काय आपला अगोदरचाच फॉर्म्युला, ए इज इक्वल टू पी प्लस ब्रॅकेटमध्ये 1 + r डिवायडेड बाय 100 रेज टू n. तर ह्याच फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू पुट करायची आहे. हे तर आपल्याला काढायची, ए म्हणजे काय अमाऊंट काढायची आपल्याला. ओके, आता 5000 पी काय आहे तुमचा, हा 5000 लिहून घेतला. 1 ॲज इट इज प्लस साईन, आर किती आहे तुमचा 8 लिहून घेतला. नंतर 100 इथे आणि नंबर ऑफ इयर्स किती ड्युरेशनसाठी घेतलेले आहे त्यांनी लोन 3 इयर्ससाठी, म्हणून 3 इयर्स आपण इथे राईट डाऊन करून घेतले. बरोबर. नंतर सॉल्व करताना याला काय करायचं, परत आपल्याला स्मॉल कॅल्क्युलेशन करायचे, कारण मोठे कॅल्क्युलेशन असलं आपल्याला मल्टिप्लिकेशन खूप मोठे होऊन जाईल. म्हणजे इथे काय 2 ने डिवाईड केलं आपण, 2 4 × 8 बरोबर, 2 5 × 10 हा 0 इथे, म्हणजे इथे 4 डिवायडेड बाय 50 आलं बरोबर. हे नेक्स्ट स्टेप सॉल्व करणं, 5001 आणि ही 4 डिवायडेड बाय 50 आपण लिहून घेतलं आणि हे n लिहून घेतलं तर 3. ओके, नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये ही स्टेप तशी 50 × 1 50 प्लस हे 4 आणि हा डिवाईडचा 50 इथे लिहून घेतला बरोबर. नेक्स्ट 5000 50 + 4 54 डिवायडेड 50. ओके, रेज टू 3 लिहून घेतले. आता नेक्स्ट करताना याला आपण काय कशाने डिवाईड करू शकतो, 2 ने, दोन्ही डिजिटला 2 ने डिवाईड करू शकतो बरोबर. मग इथे किती 54ला 2 ने डिवाईड केला असता किती इथे 27 आणि इथे 25 लिहून घेतले आपण. नंतर आता इथे काय करायचं, यांचं इथे करताना येथे काय होईल, रेज टू किती 3 आहे म्हणून आपण 3 टाइम्स लिहून घेतली ही 27/25. ओके, 3 टाइम्स लिहून घेतले. नेक्स्ट कॅल्क्युलेशन करताना सिंपल कॅल्क्युलेशन आहे, 25 × 2 50 झाले आणि हे 2 0 उरले ते इथे देऊन घ्या बरोबर. इथे 1 राहिला. परत ह्या 25ने काय करा, ह्या 200ला डिवाईड करा. 25ने याला डिवाईड केले असतं किती 8 येईल तुमचं बरोबर. 8 आलं, इथे 1 उरला. 25च्या टेबलमध्ये 8 नंबरला काय येतो 200 येतो बरोबर. नेक्स्ट आता काय राहिलं 25ने 8ला डिवाईड होत नाही, याला पण डिवाईड होत नाही बरोबर. मग आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करू, 8 × 27 × 27 डिवायडेड बाय 25 लिहून घेऊ. घेतले आपण लिहून, 8 डिवायडेड बाय 25 27 × 27. आता याची काय करायची, मल्टिप्लिकेशन करायचं. 27चा तुम्हाला घन येतो, रेज टू 3 नसेल येत तर आपण कॅल्क्युलेशन करू. हे बघा 1 मिनिट, 27 × 27. अगोदर ह्या दोघांचं करून घेऊ. ओके, नंतर यांचं ॲन्सर येईल त्याला मल्टिप्लाय हे, नंतर त्याला हे मल्टिप्लाय करू. ओके, 7 × 7 = 49, 4 कॅरी आले,
7 2 जा 14, 14 प्लस 4 18. ओके, इथं 0 आला आपला. 2 7 जा 14, 1 कॅरी, 2 2 जा 4 प्लस 1 कॅरी 5. ॲडिशन याची करून घ्यायची. 9 8 प्लस 4 10, 2 इथं आला 1 कॅरी, 1 प्लस 1 2 आणि 5 6 7. किती 720 709. आता इथं हे नंतर आलं याला कितीला 27ने मल्टिप्लाय, परत याला 27ने मल्टिप्लाय करून घ्या. 7 9 जा 56, 7 9 जा 63. ओके, 6 कॅरी आला आपला. 7 2 जा 14, 14 प्लस 6 20, 2 कॅरी आला. 7 7 जा 49, 49 प्लस 2 51, तर 0 घेतला. 2 9 जा 18, 2 2 जा 4, 4 प्लस 1 कॅरी 5, 2 7 जा 14. ओके, तर याची ॲडिशन करायची. 3 8 5 प्लस 1 6, 5 प्लस 4 9 प्लस 1. आता मल्टिप्लाय याला काय करायचं राहिलं 8ने. हे ॲन्सर तिघांचं ॲन्सर काय आलं आपलं 19,689. याला मल्टिप्लाय 8ने करायचं. ओके, 8 3 जा 24, 2 कॅरी, 8 8 जा 64, 64 प्लस 2 66, 6 कॅरी, 8 6 जा 48, 48 प्लस 6 54, 5 कॅरी, 8 9 जा 72, 72 प्लस 5 77, 7 कॅरी, 8 1 जा 8, 8 प्लस 7 15. ओके, किती आलं आपलं हे ॲन्सर आलेलं आहे. ओके, मग ॲन्सर आलेलं आहे हे बघा 15 7,464 आलेलं आहे. डिवायडेड बाय हे 25 आपण लिहून घेतले. बरोबर, डिवाइड करून घ्यायचं. आता डिवाइड पण किती इझी आहे बघून घ्या. ही अमाऊंट आली होती आपली किती 157. ओके, 464 डिवायडेड बाय 25. तर 25ने याला डिवाइड होतं होते. 25 1 जा 25, 25 2 जा 50, 26 6 जा 150. ओके, मायनस करायचं. इथे मायनस केल्यानंतर इथे किती उरले तुमचे 7 उरले. 7ला डिवाइड होतं का 7 इथे घेतले, हे 4 आले. 25 2 जा 50. ओके, इथे किती उरले 4 2 6, परत आपण इथे खाली घेतले. 25 9 जा 225. इधर 6 minus 5 1, 4 minus 2 2, 2 minus 2 0. परत हे 4 आपण इथे घेतले. 2 8 जा 200 minus 4 minus 0 4, 1 minus 0 1, 2 minus 2 0. आता नेक्स्ट काय करशाल तुम्ही 4 इथे काय राहिलेलं आहे रिमेनिंग नाही. 14ला 25ने डिवाइड होतं का नाही, तर मग इथे एक 0 घ्या, इथे एक पॉईंट घ्या. ओके, नंतर 25 5 जा 125. बरोबर, नंतर किती इथे 0मधून 5 मायनस होता का नाही, मग इकडून कॅरी एक घ्यायचा. इथे 3 राहिले तर 10 झाली. मग किती उठतात तुमचे 5. इथे 3मधून 2 गेले,
1 1 मायनस 1 0 15. आता इथे काय घ्यायचं, परत एक 0 घेतला. 25 6 150 0 0 0. फायनल आन्सर आपलं काय आलं, 6298.56 आलेलं आहे आन्सर सेम. ओके, बघून घ्या कॅल्क्युलेशनचं काय. ओके, नेक्स्ट अमाऊंट आपली आली आहे ही कंपाऊंड इंटरेस्ट फॉर्म्युला लिहून घ्यायचा. अमाऊंट ए मायनस प्रिन्सिपल पी इज इक्वल टू 6098.56 मायनस 5000 प्रिन्सिपल अमाऊंट मायनस करायची. मग आन्सर काय येईल आपलं, याच्यामधून मायनस केले असणार. हे बघा, ही अमाऊंट होती आपल्या अगोदरची 6298.56. आता 5000 कशी मायनस करशाल, 5000 पॉईंटच्या ह्या साईडलाच लिहायचे आहे. आलं लक्षात. 56 तुमचे तसेच राहतील, कारण इथं काय 0 0चे बरोबर. 8 9मधून 0 गेले 9, 2मधून 2 मायनस 0 2, 6 मायनस 5 1, 1298.56 आला आपला आन्सर. मॅच झाला. ओके, चला तर मग थर्ड बघूया आपण. थर्ड आहे आपले हे बघा 4007.52. ओके, आता प्रिन्सिपल अमाऊंट 4000 लिहून घेतली, रेट ऑफ इंटरेस्ट 7.5 लिहून घेतला, PCPA ड्युरेशन N 2 इयर्स. नंतर यामध्ये फॉर्म्युला आपला लिहून घेतला नेहमीप्रमाणे, A इज इक्वल टू P इन ब्रॅकेट 1 प्लस R 100/100 रेज टू N. मग फॉर्म्युल्यामध्ये आपण काय व्हॅल्यू पुट करायची. अमाऊंट ए इज इक्वल टू प्रिन्सिपल अमाऊंट पीच्या ठिकाणी 4000 लिहिले 1 प्लस आर रेट ऑफ इंटरेस्ट 7.5 आणि रेस्ट टू ड्युरेशन किती आहे 2 इयर्स, याच्या ठिकाणी 2 पुट केला. ओके, आता इथे काय करायचं, इथे एक पॉईंटमध्ये आलेलं आहे. पॉईंटमध्ये करताना आपल्याला काय होते, कॅल्क्युलेशन करताना डिफिकल्ट जाईल. त्यामुळे आपण काय करायचं आहे, इथे आपण मागील वर्षी 7 स्टँडर्ड 6 स्टँडर्डमध्ये शिकलेलं आहे. त्याप्रमाणे इथं 7.5 असेल, आपल्याला 75 करायचे असेल तर डिवायडेड बाय काय करू, इथे डिवाईडच्या टर्ममध्ये 0 ॲड करावा लागतो बरोबर. इथं 75 करून डिवाईडच्या टर्ममध्ये 0 ॲड करा. मग मी ते किती होते 100, इथं 0 एक ॲड केला आणि इथे काय लिहिलं 75 लिहून घेतले. आलं लक्षात. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, 25ने ह्या दोन्ही टर्मला डिवाईड करायचं. 25 3 75, 25 4 100 आणि हा 0 इथे. ओके, कॅल्क्युलेशन जास्त डिफिकल्ट नाही करायचे, एकदम सिम्पल वेने करायचं. 25 4 1000 तुम्ही इथपर्यंत टेबल म्हणून बसशाल तो डिफिकल्ट जाईल. 25 4 किती होता 100 आणि हा 0 इथे देऊन घ्यायचा, अगदी सोप्या पद्धतीने. आता 3 आणि 40 आले बरोबर तुमचं. नेक्स्ट पेजवर बघू आपण. A is equal to 4040 plus 3 divided by 40 raised to 3. इथे 1 होता म्हटला 40ने मल्टिप्लाय केले. ओके, आता 40 प्लस 3 किती झाले आपले 43 डिवायडेड बाय 40. आता इथं काय करायचे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायचं. 43 डिवायडेड बाय 40, 43 डिवायडेड बाय 40 घेतलं करून. आता नेक्स्ट कॅल्क्युलेशन करताना सिम्पल वेने करायचं एकदम. इथं हा 0 कट करायचा, इथला हा 0 कट झाला बरोबर, अगदी सोप्या पद्धतीने. एक हा 0 केला कट. नंतर 4ने 4ला डिवाईड केलं, किती 4 1 4, इथं किती 0 राहिले 2 0. हे 2 0 इथं लिहून घ्यायचे, सिम्पल एकदम. नेक्स्ट स्टेप काय, इथं हा 0 कट झाला, इथं हा 0 कट करायचा बरोबर. नेक्स्ट स्टेपमध्ये 4ने याला डिवाईड होतं नाही होतं का नाही होत. आपण नेक्स्ट स्टेपमध्ये लिहून 10 लिहून घेतले, 43 लिहून घेतले, 43 लिहून घेतले आणि हे 4 इथं लिहून घेतले. ओके, नंतर इथं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं एकदम सिम्पल पद्धतीने. ते पण मी तुम्हाला समजून सांगतो.
मी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. आता 10 × 43 करून घेऊ आपण. ओके, सिम्पल आहे. आता हा 0 काय करायचं तुम्हाला इथे देऊन घ्यायचं, म्हणजे किती होती 430 आलं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन तुमचं इझी. ओके, 43 10 जर केलं तर म्हणजे इथे काय 0 ॲड होणार आहे तुमचा. आता काय उरलं, या दोघांचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. ओके, आता ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन करायचं, हे आन्सर आणि हे इथं मल्टिप्लाय बाय 43. 3 0 0, 3 3 9, 3 4 12, इथं 0 आला. यांनी परत मल्टिप्लाय केलं 4 ने 0ला 0, 4 3 12, 1 कॅरी, 4 4 16, 16 + 1 17, 0 9, 2 + 2 4, 1 + 7 8 1. ओके, आला आपला आन्सर 18,490. ओके, झालं मॅच. नेक्स्ट डिवायडेड बाय 4 लिहून घेतले. आता हे पण इथे पण काय करायचं आहे आपल्याला, याला डिवाईड करून घ्यायचं आहे. कशाने, 4ने. आता 4ने डिवाईड करायचं कसं, एकदम सिम्पल वेने सांगतो मी तुम्हाला. 4 18,490. ओके, आता 4ने 1ला डिवाईड होत नाही म्हणून या दोन्ही डिजिटला डिवाईड केला. 4 4 16. ओके, किती उरले 8 - 6 2, 1 - 1 0. 2ला डिवाईड होत नाही मग इथं 4 घेतला आपण. 2 5 20, 2 6 24, 0 0. 9 घेतले खाली. ओके, 9 खाली घेतले असता 2 4 2 8, 1 आला आपला इथे घेतला. ओके, 0 4 2 8, परत किती उरतील आपले 2 उरले तुमचे. नंतर परत काय होईल इथे 0 2ला डिवाईड नाही होणार, इथं पॉईंट देऊन घ्या. बरोबर, पॉईंट देऊन घेतला. इथे आपण 0 घेतला. 4 5 20 0 0. ओके, झालं फायनल आन्सर 4,622.5. आला आपला आन्सर मॅच झालं. ओके, आता नेक्स्ट काय आपला इंटरेस्ट रेट काढायचा आहे. मग त्याचा I = A - P. इथे तुम्ही याला काय करता, ब्रॅकेट करून घेत चला, म्हणजे ॲन्सर तुमचं काय दिसतं, हायलाईट होतं. A - P अमाऊंट मायनस प्रिन्सिपल केले, किती होती 4,622.5 हे आलेल्या. त्याच्यामुळे प्रिन्सिपल अमाऊंट काय केली आपण, मायनस केले आहे. मग प्रिन्सिपल अमाऊंट किती याच्यातून मायनस कर 622.5 हे आपलं रिमेनिंग राहिलेलं आहे. मग देअरफॉर द अमाऊंट इज ₹4622.50. आता 50 का बरं लिहिला आपण, इथं 5 लिहिला तरी चालेल, आलं लक्षात, 0 नाही लिहिला तरी चालेल. अँड द कंपाऊंड इंटरेस्ट इज ₹622.50. बघा इथं पण 0 लिहा, नाही तर नका लिहू, काहीच त्याने इम्पॅक्ट पडत नाही तुमच्या ॲन्सरवर. फक्त 5 लिहिला 50 लिहिला तरी चालतो. हे मी तुम्हाला समजण्यासाठी केलेलं आहे. ओके, चला तर मग नेक्स्ट एक्झाम्पल बघू. सेकंड एक्झाम्पल, समीर राव हॅज टेकन अ लोन ऑफ 12,500 ॲट अ रेट ऑफ 12 PCPA. लोन किती घेतले समीर रावांनी, 12,500. ओके, तिचा रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 12.12 एका वर्षासाठी, आणि फॉर 3 years आणि 3 वर्षासाठी त्यांनी लोन घेतलेला आहे. इफ इंटरेस्ट इज कंपाऊंडेड ॲन्युअली देन लो मेनी रुपीज शुड ही पे टू क्लिअर ही लोन. मग त्यांना ते लोन प्रत्येक वर्षाला क्लिअर करण्यासाठी किती इंटरेस्ट अमाऊंट पे करावं लागेल, कंपाऊंड इंटरेस्ट, ते आपल्याला सर्व काढायचं आहे. चला तर मग बघूया. हिअर प्रिन्सिपल, अगोदरचं एक्झाम्पल सोडवलं सेम त्याच वेने आपल्याला सॉल्व करायचं आहे. प्रिन्सिपल अमाऊंट किती होती 12,500 12,500. रेट किती आहे 12 PCPA. ड्युरेशन 3 years.
मग फॉर्म्युला आपला काय ए इज इक्वल टू पी तो लिहून घेतला आपण. ओके, नंतर पीची व्हॅल्यू किती होती आपली 12,500 लिहून घेतली बरोबर. 12 आपले PCP अमाऊंट रेट ऑफ इंटरेस्ट लिहून घेतला 100 ती, आणि किती वर्षासाठी घेतली 3 इयर्ससाठी. मग इथे ए इज इक्वल टू आपण काय करणार आहे, इथे 100ने याला काय केलं मल्टिप्लाय करून घेतलं 1ला. 100 1 100 प्लस हे 12 आणि डिवायडेड बाय 100. तर ए इज इक्वल टू 12,500, 100 प्लस 12 112 आणि 100 इथे आणि कॅरी 3 इथे. आता इथे करताना नेक्स्ट स्टेप सॉल्व काय करशाल तुम्ही, याची काय केले आपण 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन केले, 3 वेज म्हणून 3 वेज लिहून. ही स्टेप सॉल्व करताना 0 कट झाला, याचा एक 0 कट, हा 0 कट, हा 0 कट बरोबर. नंतर नेक्स्ट करताना 25 5 जा 125, 25 4 जा 100. ओके, नेक्स्ट स्टेप पण इथे काय करू शकतो, इथे पण 2ने डिवाइड करू शकतो या दोन्ही टर्मला. इथे किती होती 2 1 जा 2 5 जा 10 बरोबर. 1 कॅरी किती राहिले 12 राहिले रिमेनिंग, 12 6 जा 12. इथे किती 2 5 जा 10 आणि हा 0 इथे. ओके, नेक्स्ट स्टेप सॉल्व करताना आता इथे 5 आहे, इथे 50 आहे. ओके, 5 1 जा 5, 5 1 जा 5, हा 0 इथे, 10 रिमेनिंग राहिला. परत इथे आपण काय करू शकतो 10 आणि 56ला 2ने डिवाइड करू शकतो बरोबर. इथे 5 रिमेनिंग राहतील, 2 5 जा 10, 2 28 जा 56. आता 5ने इथे कशाला डिवाइड होईल का, नाही, इथे करू शकतो आपण. ओके, 4 1 जा 4, 2 2 जा 4. ओके, आणि इथे 56. आता परत 2 1 जा 2, 2 28 जा 56. म्हणजे इथे किती राहतील 28 28 112. ही स्टेप विसरून जा तुम्ही. ओके, इथे आपण न्यू स्टेप राईट डाऊन करून घेऊ. हे न्यू स्टेप काय लिहिणार आहे आपण 112 मल्टिप्लाय बाय 28 मल्टिप्लाय बाय 28. मी डायरेक्ट इथे आन्सर लिहिलं होतं, हे आन्सर न लिहिता तुम्ही आता मी नेक्स्ट स्टेप सॉल्व करून दाखवतो. ओके, डिवाइड बाय 5 लिहा. 112 मल्टिप्लाय बाय 28 मल्टिप्लाय बाय 28 डिवायडेड बाय हे 5 रिमेनिंग राहील. त्याला तर मग याचं कॅल्क्युलेशन करू आपण. आता 28चा स्क्वेअर तुम्हाला माहिती असेल तर सॉल्व करा, नाही तर आपण डायरेक्ट काय करू 112 मल्टिप्लाय बाय 28. ओके, हे सॉल्व करू फर्स्ट. 8 2 जा 16, 1 कॅरी, 8 1 जा 8 प्लस कॅरी 1 9, 8 1 जा 8 0 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 1 जा 2. याचे ॲडिशन करायचे 6 प्लस 0 6, 9 प्लस 4 13, 1 कॅरी, 8 प्लस 2 10 प्लस 1 कॅरी 11, 1 कॅरी, 2 प्लस 1 3. आलेल्या आन्सरला आपलं हे बघा, इथं माझा आन्सर आलेलं तर याला मल्टिप्लाय कशाने करायचं 28ने परत तुम्हाला मल्टिप्लाय. या दोघांचे आन्सर आपलं काय आलेले 3136 मल्टिप्लाय बाय आता रिमेनिंग राहिलेले 28 आपण काय करू मल्टिप्लाय करून घेऊ. ओके, मल्टिप्लिकेशन करताना 8 6 जा 48. ओके, 4 कॅरी, 8 3 जा 24, 24 प्लस 4 28, 2 कॅरी, 8 1 जा 8 प्लस 2 10, 1 कॅरी, 8 3 जा 24 प्लस 1 25 0, 2 6 जा 12, 1 कॅरी, 2 3 जा 6
प्लस 1 कॅरी 7. ओके 2 प्लस 2 1 जा 2, 2 3 जा 6. याची ॲडिशन करून घ्यायची. 8 प्लस 2 10, 1 कॅरी 8, 7 प्लस 1 8, 5 प्लस 2 7, 2 प्लस 6 8. ओके मग इथे नेक्स्ट स्टेपमध्ये 87,808 डिवायडेड बाय 5 लिहून घ्यायचे आहे आणि त्याला डिवाइड बाय 5 करायचं. तर हे आन्सर आलेला डिवाइड बाय काय करायचं आपल्याला 5 करायचे आहे. ओके आता इथे सॉल्व करताना 5 1 जा 5. ओके 3 रिमेनिंग 7 इथे घेतले. 5 7 जा 35, 7 minus 5 2, 3 minus 3 0, 8 इथं आली. 5 5 जा 25, 3 रिमेनिंग राहिली. प्रति 0 घेतली. 5 6 जा 30, 0 0. नंतर हे आपले 8 रिमेनिंग राहिले ते घेऊन घेतले आपण. ओके 5 1 जा 5, 3 रिमेनिंग राहिले. 3ला 5ने डिवाइड होत नाही म्हणून इथे पॉईंट घेतला, इथे 0 घेतला. 5 6 जा 30, 0 0. मग नंतर काय आलं 17,561.6. ओके इथं 0 लावला तरी चालतो, नाही लावला तरी चालतो. ओके मग इथे काय दिले आपण 10,561.60 आहे रुपीज. Shamrao should pay rupees 17,561.60 to clear his loan after 3 years. आलं लक्षात? हे झालं तुमचं फायनल आन्सर. लास्ट एक्झाम्पल आहे आपले. टू स्टार्ट अ बिझनेस शलाका हॅज टेकन अ लोन. शलाकाला काय करायचं एक बिझनेस स्टार्ट करायचं, त्यासाठी लोन किती घेतलं 8,000 ॲट अ रेट ऑफ इंटरेस्ट 10.5 PCPA. आता हाफ दिलेला आहे इथं बरोबर. 10.5 म्हणजे काय 1/2 म्हणजे किती 0.5. आफ्टर 2 years हाऊ मच कंपाऊंड इंटरेस्ट विल शी हॅव टू पे. मग तिला कंपाऊंड इंटरेस्ट किती पे करावं लागेल हे आपल्याला 2 yearsसाठी ते काढायचं आहे. तर आता मग बघूया. अगोदरचे एक्झाम्पल सॉल्व केले सेम त्याच्यावानीच आपण लिहून घ्यायचं. हियर प्रिन्सिपल P इज इक्वल टू 8,000, रेट ऑफ इंटरेस्ट 10.5. आता हाफ म्हणजे किती म्हणलं होतं तुम्हाला 0.5. 1 डिवायडेड बाय 2 केले असता आपल्या किती येतं हे बघा इथं कॅल्क्युलेशन करून बघा. 1 डिवायडेड बाय 2. ओके 2ला 1 डिवाइड होतं का नाही. इथं 0 घेतला, इथे काय घेतला पॉईंट घेतला, मग इथे 0. ओके 2 5 जा 10. ओके म्हणजे 0.5 आली म्हणजे हे 10 अगोदरचे आणि हे 1 डिवायडेड बाय पॉईंटचं किती आला येतं आपलं आन्सर 0.5. ओके PCP आणि ड्युरेशन इयर 2 years दिलेलं आहे आपला. मग A इज इक्वल टू P ब्रॅकेटमध्ये फॉर्म्युला लिहून घेतला, इथं फॉर्म्युला इंडिकेट केला आपण त्याला नाव. A इज इक्वल टू प्रिन्सिपलचा P 8,000. ओके रेट ऑफ इंटरेस्ट 10.5 आणि इयर नंबर ऑफ इयर्स ड्युरेशन किती 2 years ते लिहून घेतले. आता इथे सॉल्व करताना इथे काय केलं आपण डेसिमल पॉईंट इथे ॲड करून घेतला अगोदर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आता इथं 10.5 आपल्याला 105 करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल 105 आणि न्यूमरेटरला इथं 0 ॲड करावं लागेल. ओके 0 आपण ॲड केलेला आहे. इथं किती होते 100, इथं किती आली 1000. ओके आणि इथे काय केलं 105 लिहून घेतले. आता इथे आपण कशाने डिवाइड करू 5ने डिवाइड केलं तर 5 2 जा 10, 5 1 जा 5 म्हणजे इथं किती आले आपले 21. इथं 5 2 जा 10 आणि हे 2 0 इथे. ओके 200. अगदी सोपं कॅल्क्युलेशन आहे. मग 21 आणि 200 या स्टेपमध्ये लिहून घेतलं. अगोदरची स्टेप सगळी सेम आहे. हे 200ने काय केलं आपण इकडं मल्टिप्लाय केले 1ला. ओके तर इथं A व 8,000
आणि हे 200 प्लस 21 किती आले 221. ओके 200 नंतर 8,000 इथे लिहून घेतले. आता इथे काय केलं आहे, हे 2 झिरो काय केले आपण कट केले, याचे 2 झिरो, याचा 1 झिरो कट केला, याचा 1 झिरो कट केला. बरोबर रिमेनिंग काय झालं 2 4 जा 8 आणि 2 5 जा 20. बरोबर नंतर हे काय 2 1 जा 2. नंतर नेक्स्ट काय राहिलं आपल्या इथं 221 आणि 221 डिवायडेड बाय काय राहिलं 5 रिमेनिंग राहिलं. नेक्स्ट यांचं मल्टिप्लिकेशन केलं असता दोघांचं आन्सर काय येतं 4,48,841 डिवायडेड बाय 5 आणि त्यालाही डिवाइड केले असता आन्सर अमाऊंट आली आपली ही. नंतर नाव आय इज इक्वल टू ए मायनस बी फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या आपल्या ही अमाऊंट आलेली आणि इंटरेस्ट रेट प्रिन्सिपल किती होती 8,000. मग आन्सर काय आलं 1,768.80 रुपीज. फायनली कंक्लुजन काय झालं आपलं देअरफॉर आफ्टर 2 years शलाका विल हॅव टू पे ₹17,168.20 ॲज कंपाऊंड इंटरेस्ट. थँक्यू.